आज आपण वावरात निंदतच होतो की तेवढ्या त्या बॉच्या डोक्यावर बाबा चिडी बसली होती खतरनाक मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे. आणि गरीब माणसाला फॉलो करेल नसेल तर फॉलो करून घ्या नक्की. आज तर आपल्या मामाचा पोरगा बी म्हणत होता की कारण मी तर घरी राहतो, मग काही चित लागत नाही, मी बी त्यासोबत येतो, मी फक्त झाडाखाली बसीन. म्हटलं चाल भाऊ. मग घेतला भाऊ मामाच्या पोरगेला बी आज वावरामध्ये. मग आम्ही निघालो भाऊ रस्त्यानं. या आधी आपण जे काही व्हिडिओ टाकले आहे ना त्या व्हिडिओला तुमचा खूप सपोर्ट आलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद बोलतो. आणखी मी जे काही व्हिडिओ टाकणार त्या व्हिडिओला पण असंच सपोर्ट राहू द्या. आणि आपण काल ज्या वावरात गेलो होतो आणि त्याच वावरात आपल्याला आज पण जायचे होते. मग काय वो रस्ता तर खूप लांबचा होता, आपण व्हिडिओ काढत आहे ना आम्ही रस्ता लवकर पास करून टाकला. मग आलो होतो आपण त्या वावरामध्ये ज्या वावरात आपल्याला निंदायचे होते. कालच्याच वावरात आपण आलो होतो. आणि वावरात आल्यानंतर तर आपल्याला कालच्या दिवशी तर आपल्याला इथे मोराचा आवाज येत होता. आणि आज आलो तर आपल्याला येताच खेपी आपल्याला इथे हरणा दिसल्या. आणि याच्यात बघा हरणाचं पिल्लू पण होतं. हे हरणाचं पिल्लू काही दिसत नव्हतं, त्यामुळे थोडंफार दिसलं, पण तेवढंच तुम्ही बघून घ्या. मग आमचं झालं होतं बघा निंदणं. मग आता सगळे म्हणत की चला आपण पाणी पिऊन येऊ. मग आम्ही आलो होतो झाडाखाली पाणी प्यायले. मग आता सर्वांनी पाणी गिनी पिलं, मला पाणी गिनी पिणं झालं. मग आम्ही आता निंदायला चाललो होतो. मग नंतर निंदता तो बघा बेल्यामणी निघलो होतो सापाचं पिल्लू. मग काय बोया बुवानं त्याला मारून टाकलं होतं. मला मेल्यावर म्हटलं जाऊ द्या, आपण काय करू शकतो, श्रावण महिन्यामध्ये सापाचं पिल्लू मारून टाकलं भाऊ. मग आता काम करून तर सगळेजण थकून गेले होते. मग आता गाडीचं पेट्रोल झाल्यावर तर गाडीमध्ये ते पेट्रोल टाकणं पडेनच ना. मग आता आपण आलो होतो पेट्रोल टाकायला गाडीमध्ये, म्हणजे आपण आता जेवण करायला आलो होतो. मग आता याला तर बघ काही वांग्याची भाजी पडत नव्हती. मग याच्यासाठी आईनं आणली होती चटणी आणि आपल्याला आणली होती वांग्याची भाजी. मग आईनं आपल्याला वांग्याची भाजी दिली. मग आता आपण करतो जेवण, तुम्ही बी या जेवण करायला. मग आता आपलं झालं होतं जेवण. मग जेवण झाल्यानंतर तो आपण घरी चाललो होतो. मग घरी जातच होतो की रस्त्यामध्ये या बॉच्या डोक्यावर बाबा चिडी बसली होती वावरामध्ये. मग म्हणे की मला भाऊ व्हिडिओ मध्ये. मग या बॉला घेतला व्हिडिओ मध्ये. मग काय भाऊ आपण तर आलो होतो पुढे फटाफट. मग आपण पुढे आलो तर आपल्याला रस्त्यावर घेतलं भाऊ गाडं. मग गाड्यावर बसलो आणि याची वाट पाहत बसलो. मग आला होता आपला मामाचा पोरगा. मग मामाचा पोरग्याला म्हटलं की चाल भाऊ. मग आम्ही सोबत निघालो घरी जाण्यासाठी. मग तेवढ्यात तो आम्ही घरी जातच होतो की तेवढ्यात आमच्या गावातल्या माणसाची गाडी येते. मग तो म्हणते की चला आपल्या गाडीवर. मग आम्ही बसलो उद्या गाडीवर आणि जातो घरी. व्हिडिओला करतो टाटा आणि वाजव रे वासा.